नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओपासून आपण समासला सुरुवात करत आहोत। तर समास म्हणजे काय, दोन किंवा काय म्हटलंय की जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक पद विभक्ती विभक्ती प्रत्ययांशिवाय एकत्र येतात तेव्हा काय त्यांना सर्व मिळून एकच पद तयार होतं, त्याला समास म्हणतात। आणि ह्यालाच काय म्हणतात, जे तयार झालेलं असतं त्याला समस्त सामासिक पद आपण त्याला म्हणतो। जो ते दोन शब्दापासून दोन पदापासून जो बनलेला असतो आपला शब्द त्याला सामासिक शब्द म्हणतो, आपण सामासिक पद म्हणतो। आणि ज्या क्रियेने आपण हे सगळं सामासिक पद बनवतो त्याला समास म्हणतो आपण। आता समासाचं काय सांगितलं आपल्याला, खाली समासाचे प्रकार दिलेत आपल्याला। समासाचे किती, इथं आपल्याला 5 प्रकार दिले। कोणकोणते, केवळ, अव्ययभाव, तत्पुरुष, बहुव्रीही आणि द्वंद्व। आपल्या सिलेबसच्या कॉपीमध्ये आपल्याला केवळ समास नाही आहे, आपल्याला फक्त कोणकोणते 4 समास दिलेत, अव्ययभाव, तत्पुरुष, बहुव्रीही आणि द्वंद्व। आपल्या सिलेबस प्रिंटनुसार आपल्याला फक्त 4 समास आहे। आता बघूया काय काय सांगितलंय। आता पहिला पाहायचा आपल्याला अव्ययभाव समास। आता अव्ययभाव समासमध्ये काय असतं की म्हणजे कसं असतं, समास हा 2 पदांनी बनलेला असतो सांगितल्याप्रमाणे, पूर्वपद आणि जे नंतरचं पद असते उत्तरपद। जे पहिलं पद असतं त्याला पूर्वपद आणि नंतरचे जे पद आहे त्याला उत्तरपद म्हणतो आपण, अशा प्रकारे। आता जे काय म्हटलंय, जे आपलं आता काही समासामध्ये जे पहिलं पद असेल म्हणजे हे पद, आणि काही समासामध्ये जे दुसरं पद आहे हे पद। आता काही समासांमध्ये पूर्वपद प्रधान असतं, काही समासात द्वितीय पद म्हणजे उत्तरपद प्रधान असतं, काही समासात दोन्ही पद प्रधान असते म्हणजे दोन्ही पण प्रधान असते, आणि काही समासात दोन्ही पद प्रधान नसून तिसराच पद प्रधान असतं। तर आपल्याला ते बघून घ्या कोणकोणचे ते आता समास। आता पहिला पाहायचा अव्ययभाव। अव्ययभावमध्ये काय असतं, पूर्वपद प्रधान असतं म्हणजे म्हणल्याप्रमाणे एक प्रधान असतो, पूर्वपद प्रधान असतं, आणि त्याला काय म्हणलं, पूर्वपदार्थ प्रधान अव्ययभाव, म्हणजे ज्यामध्ये पूर्वपद प्रधान असतं तो म्हणजे अव्ययभाव असतो। उदाहरण काय दिलं, निर्दोष। निर्दोष म्हणजे काय, निर्दोषानाम अभाव, म्हणजे यामध्ये पूर्वपद कोणतं असतं, निर। आता जे ट्रिकपणे पुढे ते आपण बघूया कशी सांगितली काय नाही। आणि त्यानंतर आता पुढं पाहायचं आपल्याला, आता दुसरा समास पाहायचा तत्पुरुष समास। हे फक्त आपण बेसिक पाहतोय काय आहे काय नाही। आता तत्पुरुष समासमध्ये काय असतं, जे काय असतं उत्तरपद प्रधान असतं। आपण जे पाहिलं होतं 2 नंबरचं पद ते असतं उत्तरपद प्रधान असतं। ह्यामध्ये जे पहिलं आणि दुसरं पद आहे ह्या दुसरं पद प्रधान असतं। त्यानंतर काय सांगितलं, उत्तरपद प्रधान तत्पुरुष, म्हणजे काय सांगितलं उत्तरपद प्रधान असतं यामध्ये। याचं उदाहरण बघूया, दशरथ पुत्र। दशरथ पुत्र म्हणजे याचा अर्थ काय झालं, दशरथस्य पुत्र, म्हणजे दशरथांचा पुत्र कोण, असं म्हणजे दशरथ पुत्र म्हणजे यात काय पुत्र काय झालं, प्रधान आहे। दशरथस्य पुत्र तत्पुरुष समास उत्तरपद प्रधान आहे। त्यानंतर काय सांगितलंय की बहुव्रीही। आता बहुव्रीही समासमध्ये काय, अनन्य पदार्थ प्रधान व बहुव्रीही, म्हणजे काय दोन्ही पद प्रधान नाही। आपण जे पाहिलं होतं ना पूर्वपद आणि उत्तरपद, हे दोन्ही पद प्रधान नाही, जे तिसरंच पद प्रधान असेल म्हणजे दोन्ही सोडून तिसराच काहीतरी वेगळा अर्थ, म्हणजे तिसरा शब्द आपण जे सांगतो एक उदाहरण, आणि आपल्याला मग तिसराच समजतं या तिसराच पद प्रधान आहे, ते म्हणजे कोणतं, बहुव्रीही समास। त्याचं काय उदाहरण दिलं, चक्रपाणी, म्हणजे चक्रमपाणी असं अशा प्रकारे, म्हणजे ह्याचं आपलं हे त्याला बहुव्रीही समास। आता द्वंद्व समास। द्वंद्व समासमध्ये काय सांगितलं, उभयपद प्रधान द्वंद्व, म्हणजे काय सांगितलं की दोन्ही पद प्रधान असणार, पहिलं पद बी प्रधान असणार आणि दुसरं पद बी प्रधान असणार, ते म्हणजे दोन्ही पद प्रधान असणार द्वंद्व समास। ते उदाहरण काय दिलं, रामस्य कृष्णस्य। रामकृष्ण म्हणजे यामध्ये राम पण आलाय कृष्ण पण आलाय, आणि दोन्ही पदाला महत्त्व दिलंय, रामस्य कृष्णस्य, म्हणजे दोन्ही पद प्रधान असणारे ते म्हणजे द्वंद्व समास। अशा प्रकारे आता हे पाहिलं आपण। आता पुढचं पाहायचं आपण तत्पुरुष समासला। आता तत्पुरुष समासमध्ये काय पाहिलं होतं आपण, उत्तरपद प्रधान असतात। उत्तरपद म्हणजे आपण जे 2 पदं पाहिली होती, एक होतं पूर्वपद आणि दुसरं होतं उत्तरपद, तर यामध्ये उत्तरपद प्रधान असतं ते म्हणजे तत्पुरुष समास। आता उत्तरपदमध्ये कसं सांगितलं आपण की पुन्हा 2 भेद सांगितले आपण, समानाधिकरण आणि व्याधिकरण। आता समानाधिकरण म्हणजे काय, ज्या तत्पुरुष समासामध्ये काय सांगितलंय, ज्या तत्पुरुष समासामध्ये पूर्वपद आणि उत्तरपद समानार्थी असतात त्या समानाधिकरण आपण काय म्हटलो, तत्पुरुष समास म्हणतो आपण त्यामध्ये, आणि त्याला काय म्हटलं, समानाधिकरण म्हणजे समान विभक्ती असणारा। आता व्याधिकरण म्हणजे काय, ज्या तत्पुरुष समास पूर्वपद तसे उत्तरपदी 2 वेगवेगळ्या विभक्तीमध्ये असतात ते म्हणजे कोणते, व्याधिकरण। समानाधिकरणमध्ये आपलं काय येतं, समानाधिकरणमध्ये आपल्याला कर्मधारय समास वगैरे येतो आपला समानाधिकरणमध्ये। त्यानंतर काय होतं, कर्मधारय येतो, त्यानंतर आपला द्विगु समास वगैरे हे समानाधिकरणमध्ये येतं। आता व्याधिकरणचे टाईप्स आहेत, कोणकोणते व्याधिकरणचे, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी, अशा प्रकारे आपले
व्याधिकरणचे भेद आहे आपल्याला. आता हे झालं आपलं. आणि त्यानंतर आपल्याला आणखी उपभेद आणखी कोणकोणते नन पाहायचा आहे, प्रादिप पाहायचा, उपपद पाहायचा आहे, तसंच कर्मधार आहे आणि कोणता द्विगु समास पाहायचा आहे. अशा प्रकारे हे आपलं पूर्ण तत्पुरुष समास आहे. द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास यामध्ये काय कोणते शब्द दिसले पाहिजे तुम्हाला द्वितीय विभक्ती तत्पुरुष समासमध्ये की अतित पतित गत अत्यस्त प्राप्त अपानो हे जर तुम्हाला शब्द दिसले की काय समजून जायचं ही कोणती कोणती हे आपलं द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास आहे. कोणकोणते शब्द दिसला श्रित अतित पतित गत अपतित त्यानंतर अत्यस्तन आपण प्राप्त आपण हे शब्द दिसले तुम्हाला एवढे शब्द पाठ करून ठेवायचे. हे जर शब्द दिसले तुम्हाला समजायचे द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास आहे. आता त्याचे उदाहरण बघूया, जाणून घेऊया. खाली काय दिले आता दिले दुःखातीत. आता दुःखातीत म्हणजे काय आता जो शब्द असेल त्याची तो द्वितीयामधला येतो. जो शब्द असेल जो पूर्वपदात शब्द असेल आपला तो कसा लिहायचा पूर्वपदातला जो शब्द असेल तो द्वितीयमध्ये यायचा आणि जे उत्तरपद आपल्या येतं प्रधान असतं. उत्तरपदमध्ये आपले दिलेले शब्दच असते. आता याचं काय दुःख अतीत म्हणजे आता काय दिलेलं असेल दुःखम अतीत त्यानंतर शरणागत म्हणजे काय शरणम आगत म्हणजे हे शब्द द्वितीयामध्ये आणि हे पुढचा शब्द आपला अतीत गतीत. त्यानंतर आता हे कुठं वृक्षाश्रित काय वृक्षम आश्रित अशा प्रकारे. आता पुढचं पाहायचं आपल्याला काय आणखी जे खूप उदाहरणं पाहिजेत आपल्याला उदाहरणं पाहून घेऊ सगळे. त्यानंतर लोकातीत लोकम अतीत त्यानंतर सुखप्राप्त सुप्राप्त सुखम प्राप्त स्वर्गगत स्वर्गमगत त्यानंतर उपपतित उपमपतित जीवनप्राप्त जीवनम प्राप्त अशा प्रकारे. आता तिसरा पाहिजे आपल्याला तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. यामध्ये काय सांगितलं आहे ज्या तत्पुरुष समासामध्ये काय सांगितलं आहे तृतीय विभक्तीमध्ये असते. जे पूर्वपद असते तृतीय विभक्तीमध्ये असते म्हणजे घ्यावं लागतं आपल्याला. आणि तसं अशा तृतीयांत सुबंत पद गुणवाचक शब्दाशी तसेच अर्थ शब्दाबरोबर काय म्हटलं तृतीय तत्पुरुष समास होतो. तृतीय विभक्ती तत्पुरुष समास होतो. आता यामध्ये बी शब्द तुम्हाला ध्यानात ठेवायचे कोणकोणते शब्द त्यात कोणकोणते दिले पूर्व सदृश्य समानार्थ कलह निपुण मिश्र त्यानंतर इथं आणखी एक आहे संमिश्र आणि श्लक्षणे. हे शब्द तुम्हाला कुठेही काय म्हणते उत्तरपदात दिसले तुम्हाला की समजून जायचं काय शब्द आले की हा तृतीय विभक्ती तत्पुरुष समास आहे. तृतीय विभक्ती तत्पुरुष समास आहे. आता पाहायचं आपल्याला खाली काय तृतीयांत सुबंत पदाचा पूर्व आदी शब्दांशी म्हणजे तृतीयांत सुबंत पदामध्ये कोणकोणते आपण जे वर हे पाहिले हे पूर्व सदृश्य समानार्थ हे काय हे आपले कोणते ते तृतीयांत सुबंत पदाचा पूर्व आदी शब्दांशी तृतीय तत्पुरुष समास होतो. आता उदाहरण धान्य अर्थ. धान्य अर्थमध्ये काय की धान्य अर्थ धान्यन अर्थ जे पूर्वपद त्याची तृतीय विभक्तीमध्ये होतो आणि हे आपला पुढचा काय सुबंत पद. आता काय सांगितले दिले पद. आता पुढचं पाहिजे आपल्या भात्रासमूह. भात्रासम म्हणजे काय भ्रात्रासमूह म्हणजे भ्रातृसमूह. त्यानंतर काय पितृसदृश्य पितृसदृश्य त्यानंतर काय पुढचं भाषण उनम भाषण उनम म्हणजे काय लिहिलं भशोनम. त्यानंतर काय म्हटलं ज्ञानेन हिन ज्ञानहीन ते वाचा कलह त्यानंतर वक्कलह ते अशा प्रकारे आपलं. त्यानंतर आचार्यनं निपुण आचार निपुण आणखी उदाहरण ते जाणून घ्या. गुडेन मिश्र गुड मिश्र. त्यानंतर काय की आचार्यनं श्लक्षण म्हणजे हे आपला शब्द होता का आचार श्लक्षण म्हणल्याप्रमाणे हे बघा उत्तरपदात तुम्हाला शब्द मिश्र श्लक्षण सदृश्य पक्वम हीन अशा प्रकारे तुम्हाला शब्द दिसते ना. आता प्रमाणे घृतपक्वम म्हणजे घृतेनं प्रक्वन घृतेनं पक्वम. त्यानंतर नेत्रेनं हीन त्यानंतर नेत्राभ्याम हीन त्यानंतर पादेनं खंज म्हणजे काय पादखंज अशा प्रकारे. आता पाहायचं आपल्याला काय हरित्रात काय तृतीयामध्ये घेतलं आहे हरिना त्रात त्यानंतर नखभिन्न नखे भिन्न. आता पुढं पाहायचं आपल्याला हे चतुर्थी तत्पुरुष समास. चतुर्थी तत्पुरुष समासमध्ये ज्या तत्पुरुष समासात पूर्वपद कसं असतं चतुर्थी विभक्ती असतं पूर्वपद चतुर्थी विभक्तीत असते आणि तसे ते काय म्हणले त्यामध्ये काय असं तसेच चतुर्थांत पदात अर्थ बली हीन त्यानंतर सुख रक्षित इत्यादी शब्द आपल्या पदाबरोबर समास होतो. म्हणजे त्या पूर्वपदाचा काय होतं इत्यादी शब्दाबरोबर समास होताना आपल्याला दिसतो. हे शब्द तुम्हाला ध्यानात ठेवायचे काय दिले तिथं चतुर्थीमध्ये अर्थ बली हीन सुख आणि रक्षित हे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतात. आता पाहायचं आपल्या उदाहरणं थ्रू समजून घेऊया का पुढं काय दिलं उदाहरण. आता काय दिलं रक्षार्थम. आता रक्षार्थम म्हणजे काय आता पूर्वपदाचा चतुर्थी होती काय दिलंय रक्षाय इदम. त्यानंतर दिलं युपाय दारू. त्यानंतर आता पुढे दिलंय भूतबली भूतभ्यम बली. त्यानंतर आता काय दिलंय गोहितम गोभ्य हितम अशा प्रकारे की पूर्वपदाची चतुर्थी होती आणि पुढचा शब्द आपण लिहून टाकतो. त्यानंतर काय लिहितं पंचमी तत्पुरुष समास. आता पंचमी विभक्ती तत्पुरुष समासमध्ये आपल्याला कोणकोणते पंचमीमध्ये काय येतं भय भीत भीती भी हे शब्द
शब्दापासून तुम्हाला त्यामध्ये शब्द दिसले की समजून जायचं पंचमी तत्पुरुष समास झालेला आहे. त्यानंतर आता काय पंचमी काय दिलं इथं, ज्या तत्पुरुष समासा पूर्वपदात पंचमी विभक्ती असते व अशा पंचमयंत पदांचा भय आदी शब्दांचा बरोबर पंचमी तत्पुरुष विभक्ती समास होतो. असं काय आपलं हे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास होतो. आता काय चोर भयम, आता हे काय करायचं, जे पूर्वपद असतं त्या पूर्वपदाची काय लिहायचं, चतुर्थीमध्ये आपण चतुर्थी केली, पंचमीमध्ये काय करायची पंचमी करायची. चोरचं चोरात होतं, जसं राम रामात होतं, चोर चोरात होतं, तशा प्रकारे चोरात भयम. त्यानंतर सिंह भीत सिंहात भीत, त्यानंतर काय सर्पभी सर्पाज भी, त्यानंतर राजभयम काय राजन भयम, अशा प्रकारे राजन भयम. तर अशा प्रकारे आता पंचम अंत शब्दाचे भय आहेत आपण, युक्त, पतित आदी पदाबरोबर पंचमी विभक्ती तत्पुरुष समास होतो. हे विषय शब्द तुम्हाला ध्यानात ठेवायचे. पंचमीमध्ये काय अपेत, त्यानंतर आपण, त्यानंतर युक्त, पतित आदी इत्यादी शब्द तुम्हाला काय आहे इत्यादी बरोबर पंचमी विभक्ती तत्पुरुष समास होतो. अशा प्रकारे आता पुढचं पाहत होतं आपण त्याचं उदाहरण सुखापेत. आता सुखापेत सुखात अपेत, त्यानंतर कल्पना कोड कल्पनाया कोड, त्यानंतर बांधनमुक्त बांधनमुक्त बंधनात मुक्त, मार्ग भ्रष्ट काय म्हटलंय मार्गात भ्रष्ट, त्यानंतर अश्वपतित अश्वात पतित, स्वर्गपतित स्वर्गात पतित, अशा प्रकारे. आता पंचमी तत्पुरुष समास झाला आपलं पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. आता षष्टी पाहतो आपण. षष्टीमध्ये काय पाहतोय आपण, षष्टी विभक्ती तत्पुरुष समासमध्ये काय होतं, जे पूर्वपद आणि उत्तरपद असं या दोन्ही पदामध्ये आपल्याला एक संबंध दिसून येतो. जसं खाली पाहायला गेलं तर राज्ञसेवक म्हणजे राजाचा सेवक, राजपुत्र म्हणजे राज्ञपुत्र, म्हणजे दोन आपल्याला पदामध्ये आपल्याला एक संबंध दिसून येतो म्हणजे षष्टी. ज्या तत्पुरुष समासात पूर्वपदात षष्टी विभक्ती होती म्हणजे पूर्वपदाची षष्टी विभक्ती होती, अशा षष्टांत पदाचा समर्थ सुबंत पदाची काय म्हणतो समास होतो. आता काय दिलं आहे खाली बघूया. आता इथे दिलं आहे विद्यालय. आता विद्यालय काय झालं, विद्या या प्लस आलय म्हणजे पहिल्या शब्दाची षष्टी झाली. जर तुम्हाला डायरेक्ट विग्रह आला तर सहज विग्रह नाही येत आपल्याला, पण जर आला तर तुम्हाला समजून जाईल की काय विग्रह जर लिहिला तर काय विग्रह आला तर त्या शब्दाची तुम्हाला विभक्तीवरून ती तुम्हाला कळून जाईल की कोणती म्हणून. आता इथे काय राजपुत्र इथे षष्टी आहे, राजपुत्र राज्ञपुत्र त्यानंतर राज्यसेवक राज्य काय राज्ञसेवक त्यानंतर दशरथ पुत्र दशरथस्य पुत्र हे अशा प्रकारे. त्यानं प्रजापती प्रजायापती ही. तुम्हाला जवळपास जेवढे उदाहरण होते तेवढे उदाहरण तुम्हाला वाचून जायचे आहेत, कारण की समासमध्ये जवळपास आपल्याला तेच उदाहरण तशा प्रकारे विचारलं जातं, त्यामुळे तुम्हाला इझिली समजून जातं की कोणता समास आहे. त्यानंतर कृष्णस्य सखा, त्यानंतर ईश्वर भक्त ईश्वरस्य भक्त, गंगाजलम गंगाया जल, राष्ट्रपती राष्ट्रस्य पती ही, त्यानंतर काय त्या पशुपती पशूनाम पती ही, त्यानंतर काय पाठशाला पाठस्य शाला. आता आपण उदाहरण पाहिजे आपल्याला. आता काय षष्टीचे उदाहरण काय दिलं, सूर्योदय म्हणजे काय सूर्यस्य उदय, त्यानंतर जगदंबा म्हणजे जगत अंबा, त्यानंतर काय आलेलं आहे विप्रपुत्र विप्रस्य पुत्र. आता पाहिजे आपल्याला सप्तमी तत्पुरुष समास. सप्तमी तत्पुरुष समासमध्ये तुम्हाला हे तुम्हाला दिलेले शब्द पाठ करून ठेवायचे. श्रवण धूर्त, त्यानंतर कुशल प्रवीण, त्यानंतर उत्तर आदी सिद्ध आणि निपुण, तसंच काय शुष्क, त्यानंतर पक्व, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे ते शब्द. आणि हे शब्द तुम्हाला दिसले की समजून जायचं कोणतं सप्तमी तत्पुरुष समास आहे. हे शब्द तुम्हाला उत्तरपदात दिसले की सामासिक शब्दाचे उत्तरपदात दिसले की समजून जायचं कोणता हा समास आहे, हा सप्तमी तत्पुरुष समास आहे. त्यानंतर काय आता काय ज्या तत्पुरुष समासात सप्तमी पूर्वपदाची म्हणजे काय पूर्वपदाची सप्तमी विभक्ती असते म्हणजे पूर्वपदाची सप्तमी विभक्ती असते, अशा काय म्हटले सप्तमंत सुबंताचा शोण आदी शब्दाचा बरोबर सप्तमी तत्पुरुष समास होतो. मग त्या जे सप्तमी शब्द विभक्तीत असणारे समास शब्दाचा पूर्वपद जो असतो त्याचा हे वरील दिलेले आपले जे शब्द शोण धूर्त कुशल प्रवीण उत्तर आदी सिद्ध निपुण शुष्क पक्व, हे जेवढे आपले एवढे शब्द दिलेत या शब्दांसोबत त्याचं काय होतं समास होऊन त्याचा सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास होतो. आता बघा आपल्याला अक्षशोण. आता अक्षशोण म्हणजे काय अक्षेशुशोण, कार्यकुशल मुनिश्रेष्ठ मुनिशुश्रेष्ठ, पुरुषोत्तम काय म्हटलं पुरुषोत्तम काय म्हटलं इथं पुरुषेषु उत्तम, त्यानंतर गुरुभक्ती त्यानंतर युद्ध निपुण युद्धे निपुण. हे बघा जे आपलं पूर्वपद होतं त्याचं आपण सप्तमी केलेली आणि तो आपला पुढचा जो होता
पुढचा काय होता आपला सुबंत काय होता सुबंत नाही का आपला हे होता सुबंताचा म्हणजे प्रत्यय होता तर ते कोणते शोन धूर्त कुशल प्रवीण उत्तर आदिसिद्ध निपुण हे अशा प्रकारे आपले सप्तमी तत्पुरुष समास झाले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्याधिकरण तत्पुरुष समास पाहिलेला आहे. तर पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपलं समानाधिकरण तत्पुरुष समास पाहायचा आहे. तर चालतं भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.